सो हे गाईज वेलकम टू आर न्यू ब्लॉग. सो गाईज बरेच दिवस झालं आपल्या चॅनलवरती ब्लॉग नाही आले, कारण मी खूपच आजारी होतो. एवढं की फोन पण माझ्याकडे नव्हता आणि फोन कबडमध्ये ठेवून टाकला होता. फोनमुळेच झालं होतं आजारी. सो आय थिंक आठवडा होईल ब्लॉग नाही आले आपले. सो सॉरी गाईज. आणि आजपासून आपले परत रेग्युलर ब्लॉग येतील. आणि आज सकाळी जरा बाहेर गेलो होतो. आज स्कूलमधल्या फ्रेंड्ससोबत आम्ही गेलो होतो बाहेर FC रोडला. चॉकलेट बाउल खाल्लं, स्ट्रॉबेरी चॉकलेट बाउल आणि बरेच काय काय. त्याचे मी तुम्हाला इथे फोटो लावून देतो, तुम्हाला दिसेल. आणि पप्पा काल मुंबईला गेले होते ना. पप्पा मुंबईवरून आमच्यासाठी खूप काही घेऊन आलेत. कपडेच एवढे आणलेत ना. आणि त्यातला आज एक मी शूज घातला. म्हणजे पप्पांनी तिघांसाठी शूज आणलेत आणि माझ्यासाठी दुसरा आणला होता, पण मला तो नाही आवडला म्हणून मी दुसरा घातला. आणि त्याच्याने माझा पाय आज एवढा दुखतोय. आज तर मी बूट घालत पण नाही. शूज मला आवडत नाहीत घालायला, पण आज म्हटलं की नाही का घालावं. आणि जो आवडला तो घातला. त्याच्याने अजून हा पाय अंगठा खूपच दुखतोय. हे जास्त दुखतंय. हे बघा अर्धे ह्यांनी बघा इथं असं काढून टाकलेत. मी हा घातलेला पण. आणि शूज तुम्हाला मी इथे फोटो लावेल साईडला, तो तुम्हाला दिसेल. तुम्ही बघा असं काही लुक होता. आणि हे बघा मग 2 मिनटं मी तुम्हाला. हा बघा असंच सेम. नाही हा नाईकी आहे. आणि हा मी ट्राय केला होता सकाळी, पण हा बरोबर वाटत नव्हता मला. हा वाईट जिमसाठी. अर्धे माझ्यासाठी अर्धे भावांसाठी. व्हाईट पॅन्ट. वाव. आता रोज कॉलेजला नवीन भरपूर आणलेत. हा शूज आय थिंक हा माझ्यासाठी आणला होता, पण मी तो दुसराच घालून गेलो. आणि त्याच्याने पाय आता भरपूर दुखतोय. फेवरेट कलरचा रेड कलरचे एवढे कपडे झालेत ना गाईज. हे शॉर्ट्स काढेल तेवढे कमी. हे बघा भरपूर आणले. उगे एक काढून मग परत ते वाटेल शॉप करते, म्हणून मी सगळे नाही दाखवणार. हा असा सेमच आहे. आहे असा सेम, थोडंसं डिझाईन वेगळं आहे, बाकी आहे असं सेम. हा कलर काय कलर आणला आहे शी, मला नाही आवडला हा कलर. हा आणि त्याच्या जोडीचा हा एक होता. हा पण नाही बरोबर वाटला. मी सकाळी हा घालून बघितला होता, पण तो मला बरोबर दिसत नव्हता. तेवढं काढलं तुम्हाला दाखवण्यासाठी. परत हे नीट ठेवायचं. आता हे घडी मारून ठेवतो. आणि सॉरी गाईज आपले ब्लॉग नाही आले, पण मी आजारी होतो. फोन पण माझ्याकडे नव्हता. मी तेवढे दिवस कॉलेजला पण नाही गेलो, घरीच होतो, आराम करत होतो. सो आता जरा बरं वाटतं आहे. आणि आजपासून येतील आपले रेग्युलर ब्लॉग. आणि आज तर लई मज्जा आली, खूप मस्ती केली आज. लई काय खाल्लं मी तुम्हाला फोटो दाखवले, ते दिसतील तुम्हाला फोटो एक पुढे तुम्ही बघा. किंवा आपल्या इन्स्टा अकाउंटवरती जाऊन बघितलं तरी चालेल. आपण स्टोरी टाकली आहे. मॅड बॉयस असा इन्स्टा अकाउंट आहे, त्याच्यावरती जाऊन बघा. सो भेटतो आता. हे घडी मारून ठेवतो आणि तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो. सो गाईज आता मी कपडे नाही का ज्याला जे पाहिजे ते घेतोय. मला त्यांनी पूर्ण फक्त कलरफुलच दिलेत. माझ्या फोनमध्ये नाही आहे. मला फक्त त्यांनी कलरफुल दिलेत. आणि स्वतः हे वाले ट्राय करतोय असे वेगळे. ब्लॉग चाललाय. मला असले कलरचे दिलेत. गाईज आता असं वाटतं उगं चांगले कपडे. मम्मी म्हणते तुझं कपाट आता नीट ठेव. माझं कप्पा नीटच असतो, तरी मम्मी आता म्हणते की नाही हे कपडे साईडला ठेवू, तुझे रोज घालायचे इथं कर, कॉलेजचे इथं कर, इतकी आता त्याच्यात वेळ जाणार. सो गाईज आता सगळे आपला कप्पा नीट ठेवण्यामध्ये लागलेत. आपलं कबड व्यवस्थित. कपडे रोजचे कसे ठेवायचे ते. तर गाईज माझा कप्पा झालेला आहे. हो का एवढा माझा मीच केला. सगळा तुझा राडा दिसतोय. माझं मी काढतोय आता.
ते 3 कप्पे माझे. मला राग कशात येतो माहिती का, ह्यांनी तर असे नाही का चांगल्या जागेमध्ये मोकळ्या ह्याच्यात त्यांचे कप्पे घेतले. मला असं अडचणीत बेडच्या आत. हा तर कप्पा माझा वरचा तिसरा, हा बघा, हा दिसतच नाही तिथून बाहेरून. मग मी तिथं काय करतो, जॅकेट स्वेटर ते ठेवतो आणि कपडे इथे. आणि त्यांना त्यांचे ना एक सिक्रेट नाही का ड्रॉवर्स दिलेत. माझं ड्रॉवर असं आहे कारण इथे ना हे ह्याच्यामुळे ड्रॉवर उघडता येत नाही. मग मला हे असं केलं. माझं ना एवढं घाणलं काय ना घरात, हे कपडे तिथं ठेवायचे. तर झालं तुझं, तो बघा त्याचं व्यवस्थित. ही कप्पा कोणा खाली पाहिजे आरिसचा आहे तो. मोकळा का तुला 2 बास होतील ना, मग खाली बाकीचे आपले तिथं असतात. ही बसेल का कप्पा? पॅन्ट एक साईडला कर, शर्ट एक साईडला. गाईज इथं बघा केवढा कपड्यांचा राडा झालाय माझ्या, म्हणून ते बाकीचे इथे साईडला ठेवलेत. आणि हे इथे सगळे घडी मारायचे, थोडे काही इस्त्री करायचे, ते इस्त्रीच्या बाजूला काढायचे, इस्त्रीला टाकून यायचे. हे अजून असे ठेवायचे. मम्मी आता आज मला न सांगता गपचूप सगळे कुठे गेलते मम्मी, कुठे गेलते खरं सांगायचं? कुजरवाडीला गेलतं ना. मग तू चल म्हणलं तर आला असता. फोन करायचा, लवकर निघलो असतो. मग मी गपचूप सगळे तिकडल्या घरी जाऊन आलो. जायचंय मला फिराय. हा मग लगेच जाऊन आलो ना. म्हणली नाही ते ना बाहेर फिरायला. हा सो गाईज आता हे बघा व्यवस्थित ठेवलेत माझे मी कपडे. आणि आता या गोळ्या ठेवायच्यात कपड्यामध्ये. ते पण 2 तास गेले ह्याच्यातच. माझे पण ठेवले, मोठ्या भावाचे पण. तर रेस्ट करून मम्मी म्हणते पूजा करायची, कारण उद्या जमणार नाही. उद्यापासून कॉलेजला जायचं आता रेग्युलर. आमचा डान्स पण आहे. सांगतो तुम्हाला कसं काय डान्स, आपला वेगळा डान्स असणार आहे. तुम्हाला ते दिसेलच नंतर. सो टाकून सो गाईज आता रेडी वगैरे झालो पूजासाठी. सो आज पूजा आतली नाही, बाहेरची करायची आहे. आम्ही जर सोमवारी सकाळी करूया, पण आज कसं सगळे बाहेर गेले होते ना, आणि मी पण कॉलेजला गेलो होतो, त्याच्यामुळं उशिरा करतोय. आज घरी कोण नव्हते, सगळे दुसरीकडे अजून एक आपल्या घरी, सो तिथं गेले होते. आता मी करतो इथली पूजा आणि भेटतो तुम्हाला थोड्या. सो गाईज आता झालंय रेडी. सो शंकरांचा लुक असा आहे आणि पिंडीचा असा. आता राहिले गणपती, नंदी आणि काय राहिले फोटो वगैरे, शंख, ते बाकी सगळे झाले. सो त्यांना पण लावतो आणि तुम्हाला थोड्याच वेळात भेट. सो गाईज आता पूजा झाली आहे. आणि तिथे लक्षात ठेव, इथं बघ मी काय सांगतोय तुला. आलो जरा फुलं बिलं लावून बाहेर. सो गाईज झाली आता पूजा, तुम्हाला दाखवतोय.
वारच पडलं लय चांगलं लय छान दिदे झालं. तू ब्लॉग चांगलं. शिकली मुलगी शिकली प्रगती झाली आणि मेरीची प्रगती हुकली. सो गाई जात आलं मेरी दीदीला सोडण्यासाठी. ए दिदे म्हणजे हो का येस दीदी व्हिडिओमध्येच व्यस्त आहे.